नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीने सुरू असलेल्या तलाठी भरती मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण या सिरीजमधील 12वी प्रश्नपत्रिका पाहतोय, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि इंग्रजी व्याकरण या विषयांच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला येणाऱ्या तलाठी भरतीसाठी तयारी करायची आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माहिती तुम्हाला समजली तरच या व्हिडिओला लाईक करा। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? या ठिकाणी पहा मित्रांनो, जीव घेणा हा शब्द कसा लिहिला गेला पाहिजे? पर्याय 1 प्रमाणे। यामध्ये ज ला दुसरी वेलांटी पाहिजे आणि न हा धनुष्यबाणाचा पाहिजे किंवा बाणाचा पाहिजे। लक्षात ठेवायचं आहे, काही ठिकाणी ज ला पहिली वेलांटी आणि न हा नळाचा देऊन उत्तर चुकवलं जाईल। काय केलं पाहिजे आपल्याला? ज ला दुसरी वेलांटी आणि बाणाचा न वापरला पाहिजे। प्रश्न क्रमांक 2, आरोग्य समानार्थी शब्द ओळखा। या ठिकाणी पहा मित्रांनो, आरोग्य म्हणजेच कोणताही आजार किंवा कोणताही रोग नसलेली अवस्था। त्याला समानार्थी काय असणार आहे? निरोगीपणा, म्हणजेच कोणताच रोग नसलेली अवस्था किंवा प्रकृती। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, आरोग्याला समानार्थी निरोगीपणा। मनाचं आरोग्य असतं, शरीराचं आरोग्य असतं, परंतु हे समानार्थी आहेत का? नाहीत। पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले। या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा। या ठिकाणी पहा, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले म्हणजे काय? तर एखादा व्यक्ती जर बोलतो त्याचप्रमाणे वागतो तर तो व्यक्ती खऱ्या अर्थानं वंदनीय आहे, यासाठी ही म्हण वापरली जाते। म्हणजेच काय? तर जो आपल्या शब्दाप्रमाणे वागतो तोच मान सन्मान देण्याच्या लायक असतो। म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 4, बोलल्याप्रमाणे कृती करणाऱ्यास मान द्यावा किंवा मान देण्याच्या लायक असतो। प्रश्न क्रमांक 4, शांती शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। या ठिकाणी पाहायचं आहे, शांती म्हणजे शांतता किंवा निवांत असणे किंवा राग नसणे किंवा रागाचा अभाव। त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे? तर राग असणे किंवा गोंधळ गडबड असणे म्हणजेच काय? तर क्षोभ असणे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, शांतीला विरुद्धार्थी क्षोभ। हलाखी म्हणजे बिकट परिस्थिती, गरिबीची परिस्थिती, वाईट परिस्थिती, आणि क्षती म्हणजे नुकसान। पुढे पहा प्रश्न क्रमांक 5, जिवंत असेपर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड करा। जिवंत असेपर्यंत म्हणजे आजीवन किंवा आजीव। म्हणजे पर्याय 1, आजीव। विग्रह कसा? जिवंत असेपर्यंत। आणि आजन्म याचा विग्रह कसा? जन्मापासून। प्रश्न क्रमांक 6, प्रयोग ओळखा। राजाने राजवाडा बांधला। आता या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये राजा कर्ता, राजवाडा कर्म, बांधला क्रियापद। आपण कसं ओळखतो प्रयोग कोणता आहे? जर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्तरी, कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मणी, आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भाव्य प्रयोग। त्याच प्रकारे जर कर्त्याला प्रत्यय नसेल आणि कर्माला असेल तर त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग, आणि जर कर्माला प्रत्यय नसेल आणि कर्त्याला असेल त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग। म्हणजे ज्याला प्रत्यय नाही तो प्रयोग, परंतु ज्या ठिकाणी दोन्हीला प्रत्यय असतो त्या ठिकाणी भाव्य प्रयोग। मग या ठिकाणी पहा, राजाने, राजा या शब्दाला ने हा विभक्ती प्रत्यय जोडलाय म्हणजे कर्त्याला प्रत्यय आहे, आणि राजवाडा या कर्माला प्रत्यय नाही, म्हणजे या ठिकाणी काय झाला? कर्मणी प्रयोग। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4। दुसरी पद्धत कोणती? राजाने एक राजवाडा बांधला आणि राजाने अनेक राजवाडे बांधले। जर आपण कर्माचं अनेक वचन केलं तर क्रियापदाचं रूप बांधलावरून बांधले असं होतं, म्हणून या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्मानुसार बदलतं, म्हणून कर्मणी प्रयोग असं आपण म्हणू शकतोय। प्रश्न क्रमांक 7, उचल्या हे कोणाचे आत्मचरित्र आहे? मित्रांनो, उचल्या हे लक्ष्मण गायकवाड यांचं आत्मचरित्र आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, लक्ष्मण माने यांचं आत्मचरित्र कोणतं? उपरा। दया पवार यांचं बलूत, आणि आनंद यादव यांची प्रसिद्ध कादंबरी झोंबी। प्रश्न क्रमांक 8, योजना चांगल्या असतात पण तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? या ठिकाणी पहा, योजना चांगल्या असतात हे एक वाक्य आहे आणि तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत हे दुसरं वाक्य आहे। ही दोन वाक्य आहेत ती पण या उभयान्वी अव्ययामुळे जोडले गेलेले आहेत। आणि लक्षात ठेवायचं, ज्या ठिकाणी
दोन किंवा अधिक वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययामुळे जोडली जातात त्या ठिकाणी संयुक्त वाक्य बनतं. आणि जर दोन किंवा अधिक वाक्य गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययामुळे जोडली जातात त्या ठिकाणी मिश्र वाक्य बनतं. मग या ठिकाणी पहा, पण हे काय आहे? न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय. आणि मित्रांनो, न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्यय आहे तो प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययाच्याच 4 प्रकारांपैकी एक आहे. म्हणून पण हे काय झालं? प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्यय. आणि आपण पाहिल्याप्रमाणे प्रधानत्वसूचक उभयान्वी अव्ययामुळे जोडलेलं वाक्य कोणतं असणार आहे? संयुक्त वाक्य. म्हणून या ठिकाणी पर्याय 3 संयुक्त वाक्य योग्य आहे. प्रश्न क्रमांक 9, क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचा प्रकार ओळखा. तुम्ही आलात तर मी सुद्धा तुमच्या घरी येईन. आता या ठिकाणी पहा, ज्या ठिकाणी जर, तर किंवा तर यासारखे शब्द आलेले असतात आणि एक क्रिया आहे ती दुसऱ्या क्रियेवर अवलंबून असते. जर एक गोष्ट घडली तर दुसरी गोष्ट घडू शकते किंवा घडेल या प्रकारचा संकेत दिलेला असतो, त्या ठिकाणी संकेतार्थी क्रियापद असतं. आणि मित्रांनो, वाक्य कोणत्या प्रकारचं असतं? संकेतार्थीच असतं. म्हणजे या ठिकाणी तर आले म्हणून हे वाक्य आहे संकेतार्थी, म्हणजे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 10, एक होता कारवर या पुस्तकाच्या लेखिका कोण? या ठिकाणी पहा, एक होता कारवर हे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर नावाच्या एका व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित पुस्तक आहे, जे वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 वीणा गवाणकर. एक होता कार्वर, व्यक्तीचं नाव विचारलं तर जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर. जॉर्ज वॉशिंग्टन राष्ट्रपती अमेरिकेचे ते वेगळे आणि जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर हे वेगळे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, काळाभोर, श्यामसुंदर, लाल भडक, पांढरा शुभ्र ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे, जर दोन्ही पदांमध्ये विशेषण विशेष्य असा संबंध असेल आणि दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये असतील तर त्या ठिकाणी कर्मधारय समास असतो. आणि मित्रांनो, या ठिकाणी सर्व पद पहा, एक विशेषण एक विशेष्य किंवा दोन्ही विशेषण दोन्ही विशेष्य या प्रकारे काम करत आहेत. म्हणून या ठिकाणी कर्मधारय समास आहे. परंतु कोणत्या प्रकारचा? समजा जर पहिल्यांदा विशेषण आलं आणि नंतर नाम आलं तर त्याला म्हणायचं विशेषण पूर्वपद. आणि जर पहिल्यांदा नाम आणि दुसऱ्यांदा विशेषण आलं तर त्याला म्हणायचं विशेषण उत्तरपद. आणि जर दोन्ही विशेषण असतील तर त्याला म्हणायचं विशेषण उभयपद. मग या ठिकाणी पहा, काळा आणि भोर दोन्ही विशेषण आहेत, श्याम सुंदर दोन्ही विशेषण आहेत, लाल भडक दोन्ही विशेषण आहेत, पांढरा शुभ्र दोन्ही विशेषण आहेत. म्हणजेच प्रत्येक शब्दामध्ये दोन्ही पद काय आहेत? विशेषण आहेत. म्हणून विशेषण उभयपद कर्मधारय समास असणार आहे, म्हणजे पर्याय 1. जर पहिलं पद विशेषण असतं तर विशेषण पूर्वपद झाला असता आणि जर दुसरं पद विशेषण असतं तर विशेषण उत्तरपद झाला असता. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 12, खालील वाक्यातील भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा. आता मित्रांनो, आपण विभक्ती प्रत्ययावरून ओळखूया. जर कर्त्याला प्रत्यय नसेल आणि कर्माला असेल त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग. जर कर्त्याला असेल आणि कर्माला नसेल तर त्या ठिकाणी कर्मणी प्रयोग. म्हणजेच ज्याला प्रत्यय नाही त्याचा प्रयोग. मग या ठिकाणी पहा, कर्त्याला प्रत्यय नाही तर कर्तरी, कर्माला नाही तर कर्मणी, आणि दोन्हीला जर प्रत्यय लागलेला असेल तर त्या ठिकाणी भावे प्रयोग. मग या ठिकाणी पहा, पर्याय 1 मध्ये कुत्र्याकडून याला पंचमीचा प्रत्यय आहे कर्त्याला, परंतु ससाला प्रत्यय आहे का? नाही. म्हणजे या ठिकाणी भावे प्रयोग नाही. पुढे पहा, मी प्रत्यय नाही आणि गोष्ट प्रत्यय नाही म्हणजेच भावे नाही. पुढे पहा, त्याने तोला ने हा प्रत्यय लागलाय आणि देवळात मध्ये देऊळला त हा प्रत्यय लागलाय. म्हणजे काय झालं? कर्ता आणि कर्म दोन्हींना विभक्ती प्रत्यय आहे म्हणून या ठिकाणी भावे प्रयोग आहे, म्हणजे पर्याय 3. दुसरी पद्धत कोणती? क्रियापदाचं रूप कर्ता किंवा कर्म यानुसार बदलून पाहणे. त्याने जावे, तिने जावे, त्यांनी जावे, देवळात जावे, घरी जावे, गावी जावे. काय होतं? जावे आहेच राहते. म्हणजेच जावे हे क्रियापद कर्ता कर्म यांच्या लिंग वचनानुसार बदलत नाही म्हणून या ठिकाणी भावे प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 13, मला चहा आवडत नाही या वाक्यातील अर्थानुरूप वाक्यप्रकार ओळखा.
आता या ठिकाणी पहा, नाही हे काय आहे, नकारदर्शक क्रियापद, म्हणजेच या ठिकाणी नकारार्थी वाक्य असणार आहे, म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 14, हार्डवेअर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असलेला पर्याय निवडा. हार्डवेअर म्हणजे काय, तर हाडापासून असलेलं वैर, म्हणजेच खूपच जास्त मोठं वैर. आता मित्रांनो, त्याला समानार्थी शब्द या ठिकाणी दिला आहे वैमनस्य. हार्डवेअर म्हणजे वैमनस्य. आणि मित्रांनो, विरुद्धार्थी विचारला असेल तर त्याला काय असणार आहे, सलोखा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. हार्डवेअर किंवा वैमनस्याला समानार्थी विरुद्धार्थी सलोखा. प्रश्न क्रमांक 15, नाकी नऊ येणे वाक्यात उपयोग करा. मित्रांनो, नाकी नऊ येणे म्हणजे काय, एखाद्या गोष्टीमुळे त्रासणे किंवा एखाद्या गोष्टीमुळे हैराण होणे. मग या ठिकाणी पहा, बऱ्याच दिवसांनी मित्र भेटल्यावर हैराण होतं का, नाही. उशिरा घरी आल्यावर नाही. परंतु कर्जबाजारी झाल्यावर त्रास होतो, नाकी नऊ येतात. म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16, निर्दोष शब्द ओळखा. मित्रांनो, शुद्ध शब्द ओळखायचा आहे. भाऊबंदकी कसा लिहायचा, भाऊबंदकी पर्याय 3 प्रमाणे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. यामध्ये उ कसा असतो, दीर्घ असतो आणि क ला दुसरी वेलांटी असते. प्रश्न क्रमांक 17, फकीरा ही कादंबरी कोणाची आहे. मित्रांनो, फकीरा ही कादंबरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आता मित्रांनो, अण्णाभाऊ साठे अशिक्षित होते असं म्हटलं जातं, परंतु याचं साहित्य पाहिलं तर कोणी विचार पण करू शकणार नाही, इतके पुस्तके, इतक्या कथा यांनी लिहिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 18, दानादान होणे या वाक्याचा वाक्यात उपयोग करा. दानादान होणे म्हणजे काय मित्रांनो, पळापळ होणे, गोंधळ उडणे. मग या ठिकाणी पहा, पानिपतच्या युद्धात मराठी सैन्याची दानादान झाली, म्हणजेच पळापळ झाली किंवा गोंधळ उडाला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 मध्ये योग्य प्रकारे वापर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 19, डोंगरा एवढी हाव तिळा एवढे धाव या म्हणीचा योग्य पर्याय कोणता. या ठिकाणी पहा, डोंगरा एवढी हाव म्हणजे महत्वाकांक्षा किंवा इच्छा खूप मोठी असणे, परंतु तिळा एवढे धाव म्हणजे ती इच्छा पूर्ण करण्याची कुवत आपल्यामध्ये नसणे. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 2. महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे. प्रश्न क्रमांक 20, वायस या शब्दाचा समानार्थी अचूक शब्द कोणता. मित्रांनो, वायस म्हणजे कावळा, म्हणजे पर्याय 4. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 21, चिटपाखरू नसणे वाक्यात उपयोग करा. मित्रांनो, चिटपाखरू नसणे म्हणजे काय, एकही व्यक्ती, एकही माणूस उपस्थित नसणे किंवा नीरव शांतता असणे. मग पहा, या ठिकाणी समारंभाची वेळ टळून गेली तरी सभागृहात चिटपाखरू नव्हते, म्हणजे एकही माणूस उपस्थित नव्हता. या ठिकाणी पहिल्याच वाक्यामध्ये, पहिल्याच पर्यायामध्ये योग्य वापर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 22, गावोगाव या समासाचा प्रकार ओळखा. या ठिकाणी पहा, गावोगाव विग्रह कसा होतो, प्रत्येक गावी. यामध्ये पहिलं पद अव्यय आहे आणि ते महत्त्वाचं आहे. आणि पूर्ण शब्द काय आहे मित्रांनो, तर एक क्रियाविशेषण आहे. म्हणून या ठिकाणी कोणता समास, पर्याय 4 अव्ययभाव समास. लक्षात ठेवायचं आहे, पहिलं पद महत्त्वाचं असेल तर अव्ययभाव समास, दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष समास, दोन्ही महत्त्वाचे असतील तर द्वंद्व, आणि दोन्ही महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी बहुव्रीही समास असतो. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 23, विरुद्धार्थी शब्द लिहा. नगर. नगर म्हणजे शहर, त्याला विरुद्धार्थी गाव किंवा ग्राम, म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी अर्थदृष्ट्या व व्याकरणदृष्ट्या बरोबर शुद्ध शब्द ओळखा. या ठिकाणी पाहायचं आहे, देहातून हा शब्द कसा लिहिला गेला पाहिजे, पर्याय 2 प्रमाणे. समजा एखादा दीर्घ स्वर आहे, त्याच्यानंतर काय केलं पाहिजे, तर त्याच्यानंतर येणाऱ्या व्यंजनाला जो स्वर जोडला जाईल तो कसा असला पाहिजे, दीर्घच असला पाहिजे. म्हणून या ठिकाणी पर्याय 2 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25, कपाळ मोक्ष होणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ सांगा. मित्रांनो, कपाळ मोक्ष होणे म्हणजे काय, मरण पावणे, मृत्यू होणे. म्हणजेच आपलं उत्तर पर्याय 1, कपाळ मोक्ष होणे, मृत्यू होणे. प्रश्न क्रमांक 26, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. खालील वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करायचं आहे. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया गेव हर अ रिवॉर्ड. आता या ठिकाणी पहा, 2 कर्म आहेत, शी आणि रिवॉर्ड, हर आणि रिवॉर्ड. आता सुरुवात आपण हर पासून करूया. तर हर सुरुवातीला घ्यायचं तर काय होईल, हरचं शी होईल. शी
वॉज गिवन, या ठिकाणी गेव आहे त्याचं काय करायचं, वॉज गिवन, शी वॉज गिवन अ रिवॉर्ड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, म्हणजे पर्याय 2 प्रमाणे आपलं उत्तर असलं पाहिजे. लक्षात ठेवायचं आहे, हरचं काय होतं, शी होतं, आणि गेवचं भूतकाळी आहे म्हणून वॉज गिवन. प्रश्न क्रमांक 27, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम नॉट वर्थ अ हिल ऑफ बीन्स. आता मित्रांनो, याचा अर्थ काय असतो, तर फार किंमत नसणे किंवा अतिशय कमी किंमत असणे. त्यासाठी समानार्थी शब्द कोणता असेल, तर नॉट वर्थ व्हेरी मच, जास्त किंमत नसणे, म्हणजे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 28, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी योग्य शब्द वापरायचा आहे. आय रिसेंटली हॅड द अपॉर्च्युनिटी टू अक्वेंट मायसेल्फ डॅश डॅश अ. आता मित्रांनो, ॲक्वेंट आहे, ॲक्वेंट नंतर काय येतं, विथ येतं, ॲक्वेंट विथ, ॲक्वेंट मायसेल्फ विथ, ॲक्वेंट हिम विथ, ॲक्वेंट विथ, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3, ॲक्वेंट मायसेल्फ विथ अ रिनाउंड सायंटिस्ट. पुढे पहा प्रश्न क्रमांक 29, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक. बेसी डॅश डॅश फेच द हॅट, फेच माय हॅट, ओल्ड कॅरविल बिलोव्ड आउट सडनली. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, कॅरविल काय करतोय, बेसीला हाक मारतोय आणि सांगतोय माझी टोपी घेऊन ये. म्हणजे या ठिकाणी काय झालं, हाक मारली गेली. आणि आपण मराठीमध्ये काय पाहिलंय, हाक मारली किंवा संबोधन असेल तर त्याच्यानंतर स्वल्पविराम देतात, म्हणजेच कॉमा देतात. म्हणून या ठिकाणी काय होईल, बेसी कॉमा फेच माय हॅट, म्हणजे पर्याय 1. हाक मारल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं जाईल, स्वल्पविराम दिला जाईल, कॉमा दिला जाईल. पुढे पहा प्रश्न क्रमांक 30, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आय एम गोइंग टू डॅश डॅश कॉलेज टू अटेंड अ सेमिनार. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, कॉलेज असेल तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वापरायची गरज नाही आहे. आय एम गोइंग टू कॉलेज असं आपण म्हणू शकतो, म्हणजे या ठिकाणी नो आर्टिकल आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग. देर वॉजंट अ युनिट टेस्ट येस्टरडे डॅश डॅश क्वेश्चन मार्क. या ठिकाणी पाहायचं आहे, क्वेश्चन टॅग करायचा आहे. वॉजंट दिलंय, आपण काय पाहिलं, जर वॉज असेल तर त्याचं वॉजंट होणार, आणि वॉजंट असेल तर वॉज होणार. इज असेल तर त्याचं इजंट होणार, इजंट असेल तर इज होणार. मग या ठिकाणी पहा, वॉजंट आहे, वॉजंट आहे म्हणून या ठिकाणी काय घेतलं पाहिजे, वॉज घेतलं पाहिजे, वॉज देअर, म्हणजे पर्याय 4. पुढे पहा प्रश्न क्रमांक 32, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल्स. आय हॅड डॅश डॅश ऑरेंज अँड डॅश डॅश ॲपल फॉर ब्रेकफास्ट दिस मॉर्निंग. आता या ठिकाणी पहा, जर ए, ई, आय, ओ, यू यांनी सुरू होणारं एखादं नाम असेल, म्हणजेच इंग्रजीतील स्वरांपासून सुरू होणारं नाम असेल, तर त्या नामाच्या अगोदर नेहमी ॲन वापरायचं. ॲन ऑरेंज, ॲन ॲपल, म्हणजे पर्याय 1, ॲनचा वापर केला जाईल. पुढे पहा प्रश्न क्रमांक 33, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. या ठिकाणी पहा, विरुद्धार्थी म्हणजे अँटोनियम लिहायचा आहे. द ब्युटी ऑफ चेरी ब्लॉसम्स इज एफिमेरल. आता एफिमेरल म्हणजे काय मित्रांनो, तर अल्पकाळ टिकणारे. त्याला विरुद्धार्थी एन्ड्युरिंग म्हणजे दीर्घकाळ टिकणारे. लक्षात ठेवायचं आहे, एफिमेरल अल्पकाळ, एन्ड्युरिंग दीर्घकाळ, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आणि परमनंट कायमस्वरूपी. प्रश्न क्रमांक 34, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड क्वेंच. आता या ठिकाणी पहा, अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्दच लिहायचा आहे क्वेंचचा. क्वेंच म्हणजे काय, एखाद्याला खाली दाबणे, खाली पाडणे, किंवा एखाद्याला खाली दाबण्याचा प्रयत्न करणे. त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे, एखाद्याला वाचवणे किंवा वर काढणे, म्हणजेच एड. क्वेंचला विरुद्धार्थी एड असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 35, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग वापरायचा आहे. व्हेन यू रिच्ड द ऑडिटोरियम शी हॅड ऑलरेडी संग द सॉन्ग डॅश डॅश. आता या ठिकाणी पहा, शी हॅड आहे, हॅड असेल की आपण काय घेणार, ही हॅडंट घेणार, आणि हॅडंट असेल तर हॅड घेणार. त्याचप्रकारे हॅव असेल तर हॅवंट घेणार. या ठिकाणी हॅड आहे म्हणून हॅडंट, आणि शी आहे असं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, हॅडंट शी. प्रश्न क्रमांक 36, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रेझेंट टेन्स वर्ब फॉर्म.
द IPL सेमीफायनल मॅच डॅश डॅश ॲट 1930. त्या ठिकाणी पाहायचं आहे, ज्यावेळी आपल्याला प्रेझेंट टेन्स वर्ब फॉर्म सांगितला जाईल, म्हणजेच वर्तमान काळातील क्रियापद वापरास सांगितलं जाईल, त्या ठिकाणी काय करायचं, तर त्या सामान्य क्रियापदाला यस प्रत्यय लावायचा. म्हणजे काय होईल, स्टार्टचं स्टार्ट्स होईल. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय होतं, IPL सेमीफायनल मॅच स्टार्ट्स ॲट 1930. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, यस प्रत्यय जोडून स्टार्ट लिहायचं. पुढे पहा प्रश्न क्रमांक 37. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड रिसेंटमेंट. आता या ठिकाणी पहा, सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द सांगायचा आहे. रिसेंटमेंट म्हणजे काय, तर अतिशय चीड, अतिशय राग. आणि मित्रांनो त्याला समानार्थी ॲनिमस म्हणजे अतिशय जास्त चीड असणे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्लेजर त्याला समानार्थी शब्द. पुढे पहा प्रश्न क्रमांक 38. आर्य समाज चळवळीबद्दलच्या खालील विधानांचा विचार करा. एक पहा, स्वामी विवेकानंद यांनी हे आर्य समाज चळवळीचे संस्थापक होते. मित्रांनो या ठिकाणी पहा, आर्य समाजाची स्थापना कोणी केली, 1875 साली मुंबई या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती. या ठिकाणी विवेकानंद म्हणजे पहिले विधान चुकीचं आहे. या ठिकाणी काय पाहिजे, दयानंद सरस्वती. पुढे पहा दुसरं वाक्य, आर्य समाजाचे पहिले एकक औपचारिकरित्या 1875 मध्ये बॉम्बे येथे स्थापन करण्यात आले. मित्रांनो हे बरोबर आहे. 1875 बॉम्बे या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. म्हणजे फक्त विधान 2 योग्य आहे. म्हणजेच आपलं उत्तर पर्याय 3, फक्त 2. प्रश्न क्रमांक 39. 1898 मध्ये टिंबटिंब यांनी वाराणसी येथील केंद्रीय हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली होती. या ठिकाणी पाहायचं आहे, 1898 साली वाराणसी या ठिकाणी सेंट्रल हिंदू कॉलेज किंवा सेंट्रल हिंदू महाविद्यालयाची स्थापना ॲनी बेझंट यांनी केली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. पुढे जाऊन 1916 साली याचं रूपांतर आहे ते कशामध्ये झालं, तर बनारस हिंदू विद्यापीठामध्ये झालं. कशाचं, केंद्रीय हिंदू महाविद्यालयाची सेंट्रल हिंदू कॉलेजचं रूपांतर 1916 साली बनारस हिंदू विद्यापीठामध्ये झालेलं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 40. नागरिकत्व अधिनियम 1955च्या टिंबटिंब अंतर्गत जन्माने भारतीय नागरिकत्व मिळू शकते. मित्रांनो नागरिकत्व अधिनियम 1955च्या कलम 3 नुसार आपल्याला जन्माने भारतीय नागरिकत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. पुढे पहा, जर आपल्याला नोंदणीनं भारतीय नागरिकत्व हवं असेल तर त्याची तरतूद कुठे आहे, कलम 4 मध्ये आहे. नोंदणीद्वारे कलम 4 आणि जन्माने कलम 3. प्रश्न क्रमांक 41. 13 डिसेंबर 1946 रोजी टिंबटिंब यांनी उद्देश संकल्प ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडला होता. आता मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणजेच काय, तर उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला, 1946 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. 13 डिसेंबर 1946 ला जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश संकल्प किंवा उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता. प्रश्न क्रमांक 42. राष्ट्रीय स्तरावर खालीलपैकी कोणते मंत्रालय किंवा संस्था ही धरणांशी संबंधित बाबींवर तांत्रिक कौशल्य व मार्गदर्शन प्रदान करते. आता या ठिकाणी पाहायचं आहे, राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय जल आयोग किंवा केंद्रीय जल आयोग CWC सेंट्रल वॉटर कमिशन ही धरणांशी संबंधित बाबींवर तांत्रिक कौशल्य आणि मार्गदर्शन प्रदान करते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1, केंद्रीय जल आयोग. पुढे पहा प्रश्न क्रमांक 43. 2011च्या जनगणनेमध्ये लोकसंख्येची गणना करताना किती प्रश्न विचारले गेले होते. या ठिकाणी पाहायचं 2011 जनगणनेप्रमाणे आपल्याला एकूण 29 प्रश्न विचारण्यात आलेले होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, 29. प्रश्न कोणत्या प्रकारचे असतात, तर या ठिकाणी नोकरी, व्यवसाय, वय या प्रकारे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणाला भारतात प्लेगच्या साथीच्या काळातील त्यांच्या सेवेबद्दल कैसर ए हिंद पदक देण्यात आले. या ठिकाणी पहा मित्रांनो, प्लेगच्या साथीच्या काळात सरोजिनी नायडू यांनी जे काही कार्य केलं, जे काही सेवा केली, त्यामुळे त्यांना 1908 साली कैसर ए हिंद हे पदक देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं.
पुढे पहा प्रश्न क्रमांक 45. वर्ष 1908 मध्ये रानडे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्सची स्थापना कोणी केली? आता मित्रांनो, महादेव गोविंद रानडे हे कोण होते? एक अर्थतज्ञ होते. आणि मित्रांनो, यांच्या नावानंच रानडे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्सची स्थापना कोणी केली? तर गोपालकृष्ण गोखले यांनी केली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, वर्ष 1908, गोपालकृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 46. DNA मधील आम्लारी आणि शर्करा यांच्या दरम्यान तयार होणाऱ्या बंधाचे नाव काय? या ठिकाणी पहा मित्रांनो, DNA मध्ये जे काही आम्लारी आहेत आणि शुगर्स आहेत, शर्करा आहेत, त्यांना जोडणाऱ्या बंधाचं नाव असतं ग्लायकोसाइड बंध. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. पुढे पहा प्रश्न क्रमांक 47. नॉर्दर्न सरकार्स आणि कोरोमंडल किनारपट्टी कोणत्या समुद्र किंवा उपसागराला लागून आहेत? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, भारताचा जो पूर्व किनारा आहे, तो पूर्व किनारा आहे तो कसा आहे? तर या ठिकाणी बंगालचा उपसागर आहे. आणि उत्तरेकडे याला काय म्हणायचं? नॉर्दर्न सरकार्स म्हणायचं. आणि दक्षिणेकडे याला तमिळनाडूमध्ये काय म्हणायचं? तर कोरोमंडल म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी कोरोमंडल लागून कोणता समुद्र किंवा वॉटर बॉडी आहे? तर ती आहे बंगालचा उपसागर. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. कोरोमंडल किनारा आहे तो बंगालच्या उपसागराला लागून आहे किंवा नॉर्दर्न सरकार्स बंगालच्या उपसागराला लागून आहेत. प्रश्न क्रमांक 48. इंटरनेटची कोणती सेवा वापरकर्त्यांना इंटरनेटवरून माहिती गोळा करण्याची अनुभूती देते? आता मित्रांनो, इंटरनेटवरील www म्हणजे वर्ल्ड वाईड वेब ही जी सेवा आहे ती वापरकर्त्यांना इंटरनेटवरून माहिती गोळा करण्याची अनुभूती देते. म्हणजेच आपलं उत्तर पर्याय 4. www म्हणजे वर्ल्ड वाईड वेब. पुढे पहा प्रश्न क्रमांक 49. भारताच्या कोणत्या राज्यात दिफू हे थंड हवेचे ठिकाण आहे? मित्रांनो, दिफू हे थंड हवेचे ठिकाण आहे ते आसाम राज्यामध्ये आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 50. गोपाळ हरी देशमुख हे टिंबटिंबिया टोपण नावाने ओळखले जात होते. मित्रांनो, गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून काय केलं? शतपत्रे लिहिली. कोणत्या नावानं? लोकहितवादी या नावानं. म्हणून मित्रांनो, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावानं ओळखलं जातं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून येणाऱ्या तलाठी भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.